उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मयत मनीषा वाल्मिकी हिला न्याय देऊन संबंधित आरोपींना फाशी द्यावी या मागणीसाठी धुळ्यात सफाई आक्रोश मोर्चातर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात आला। सदर मोर्चा शहरातील कल्याण भवन पासून काढून जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भाचं निवेदन दिलं गेलं। उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मेहतर समाजातील मनीषा वाल्मिकी या अल्पवयीन मुलीवर काही समाजकंटकांनी अमानुषपणे अत्याचार करून तिची हत्या केली। ही घटना स्त्री जातीला काळिमा फासणारी असून या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध केला जात आहे। मात्र या घटनेला महिने उलटत चालले तरी मयत मनीषाला न्याय मिळत नाही। त्यामुळे मनीषाला न्याय मिळवून संबंधित आरोपींवर कोर्टामार्फत फास्ट ट्रॅक केस चालवून त्यांना फाशी द्यावी या मागणीसाठी सफाई आक्रोश मोर्चातर्फे मोर्चा काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं। यावेळी सफाई कामगारांना स्वच्छता दूत म्हणून स्वतंत्र दर्जा देऊन त्यांच्या पगारात वाढ करावी अशी मागणीही करण्यात आली। याप्रसंगी सफाई मोर्चा अध्यक्ष लक्ष्मण चांगरे, संयोजक भालचंद्र सोनगत, उपाध्यक्ष विष्णू जावडेकर, राजेश मोहिते, धनराज पिवाल, दीपक गोयर, विक्रम लोट, महासचिव नागेश कंडारे आदी उपस्थित होते। आयोजित आक्रोश मोर्चाला अखिल भारतीय मराठा महासंघ व बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फेही पाठिंबा देण्यात आला। आम्ही सफाई आक्रोश मोर्चा या बॅनर खाली वाल्मिकी मेहतर समाज व सर्व पक्षीय दलित समाज त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेले आहे। आम्ही उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील घटना मनीषा वाल्मिकी हिच्यावर जे बलात्कार करण्यात आला व त्याची क्रूर हत्या करण्यात आली व त्या हत्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की त्या सरकारसुद्धा दोषी आहे। त्या सरकारने ती हत्या घडवलेली आहे। आमच्या मते ज्या महिलांचं रात्री 2 वाजता अग्निदहन केला जातो त्याच्या परिवाराला न विचारता, तर या ज्या गोष्टी आहे या संविधानाविरोधात आहे आणि त्याच्या विरोधात आज आमचा संपूर्ण मेहतर वाल्मिकी समाज व आमचे मित्रपक्ष जेवढे बी दलित समाज आहे त्यांनी आमच्या संघर्ष मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे आणि याच्या पुढेही आम्ही जर कुठल्याही दलितावर अन्याय झाला तर आम्ही रस्त्यावर गेल्याशिवाय राहणार नाही। लखन भैया चांगरे यांच्या नेतृत्वात धुळे जिल्ह्यातनं हा जो काही अभूतपूर्व महिलांचा आणि पुरुषांचा सफाई आक्रोश मोर्चा निघाला आहे तो खऱ्या अर्थाने धुळे जिल्ह्यातले क्रांतिमय विचार लखन भैया चांगरेंच्या मार्फत झालेले आहेत। यूपीतल्या जो हत्याकांड घडला त्या आमच्या दलित महिलेचा ती वाल्मिकी समाजाची नसून ती पूर्ण मागासवर्गीय समाजाची बहीण बेटी होती। या विचाराने जी लखन भैयांनी भूमिका घेतली आणि संपूर्ण दलित समाजाला एकत्र केलं, मी त्याबद्दल त्यांचं एक बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या मार्फत मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या पूर्ण लढ्यामध्ये आज समाज नेहमी सक्रिय राहतोय, तर याच्याहून मोठी गोष्ट आपल्यासाठी राहणार नाही आहे। आणि या मोर्चाच्या पाठिंबाला आलेले सगळे दलित चळवळीतले सगळे नेते, सगळे युवक, महिला भगिनी यांना मी मनापासून अभिनंदन देतो आणि हा आवाज आम्ही महाराष्ट्रभर लखन भैया चांगरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर हा मोर्चा निघणार आहे। धन्यवाद। नाव सांगू पहिले मी जगन बाबू ताकते, अखिल भारतीय मराठा महासंघ धुळे जिल्हा अध्यक्ष। सफाई आक्रोश मोर्चा धुळे जिल्ह्याच्या वतीने जो मोर्चा निघाला आहे त्याच्यामध्ये हाथरस उत्तर प्रदेश मध्ये मयत मनीषा वाल्मिकीला न्याय मिळाला पाहिजे। दलित आदिवासी समाजातील अन्याय व अत्याचार थांबवण्यासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था करावी। सारंगखेडा येथील दलित आदिवासी नाबालिग मुलीची हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आपल्या भारत देशामध्ये आज काही ज्या मुलींवर अत्याचार होत आहे त्या मुलींना संरक्षण नाही, त्यांना संरक्षण मिळावे म्हणून आम्ही केंद्र शासनाला, राज्य शासनाला आणि पोलीस प्रशासनाला नम्र विनंती करतो की यापुढे अशा हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कडक कायदा केला पाहिजे। आता ज्यांनी काही अत्याचार केला आहे त्यांना पहिले फाशीची शिक्षा द्या, त्यांना कडक कारवाई करून त्यांना दंड देण्यात यावा, त्यांना फाशीची शिक्षा द्या, जेणेकरून याच्यापुढे कोणताही नराधम कुठल्याही मुलीची छेडछाड करणार नाही। त्यासाठी आम्ही या आक्रोश मोर्चाला धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे।